मित्रो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी. तुम्ही पाहतात आकार डिजी9. मित्रो कसं आहे ना, महाराष्ट्राच्या राजकारणाची सद्यस्थिती आणि दिशा यावर बोलण्यातच आपला बराचसा वेळ खर्च होतोय. लोक आमच्यासारखे युट्यूबर्सना राज्याच्या कानाकोपऱ्यातून निमंत्रित करतायत. कशासाठी? याच विषयावर बोलण्यासाठी. परवा शनिवारी मिरजेतल्या श्रीराम सेवा संस्थेनं आयोजित केलेल्या परिसंवादाचाही विषय हाच होता, महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची स्थिती. खरं तर ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या कोरीपाटी या पुस्तकाचं प्रकाशन हे निमित्त होतं. आणि त्यानंतर ख्यातनाम अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाऊंची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत मी आणि आमचे मित्र सुशील कुलकर्णीही सहभागी झालो होतो. नेहमीप्रमाणे आपण संयमानेच घेतो, त्यानुसार मी बेतानच बोललो तिकडे. भाऊंनी त्यांच्या लॉजिकल विश्लेषणानं सभागृहाला बांधून ठेवलं होतं. सुशील कुलकर्णींनी आपल्या दमदार पल्लेदार विवेचनानं टाळ्या मिळवल्या. सभागृह हाऊसफुल होतं, अगदी वरचा मजला देखील. आणि सभागृहाबाहेर लावलेल्या LED स्क्रीनवर पण मोठ्या संख्येने लोक हा कार्यक्रम पाहत होते. एकंदरच दमदार असा हा सोहळा पार पडला. अभूतपूर्व होती गर्दी. या कार्यक्रमाचं मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरून लाईव्ह प्रसारण केलं होतं. रात्री 8:30च्या सुमारास 9,900 लोक हा कार्यक्रम लाईव्ह पाहत होते. एका प्रेक्षकानं हा स्क्रीनशॉट मला पाठवला. बरं, हेच लाईव्ह ॲनलायझरवरही सुरू होतं. तसंच ते श्रीराम सेवा संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरूनही सुरू होतं. त्यांचेही आकडे एकत्र केले तर जवळपास 17,000 ते 18,000 लोक लाईव्ह होते त्या एका तासात. या उलट शिवसेना उभाटाच्या गाजलेल्या मुलाखती अंधारात घेतलेल्या जेव्हा लाईव्ह चालू होत्या तेव्हा किती लोक ती मुलाखत लाईव्ह पाहत होते हा आकडा मला सांगायची गरज नाही. अनेकांनी स्वतःच काल तुलना करून मला ते स्क्रीनशॉट्स पाठवलेले आहेत की बघा ही तफावत कशी आहे ती. बरं, ही तफावत कशाचं द्योतक आहे किंवा कशाचं द्योतक असावं? हे बघणारे आमचे फॉलोअर्स आहेत. टेक्निकली हे आमचे सबस्क्रायबर्स आहेत, पण त्यांना फॉलोअर्स म्हणण्या इतका मी मोठा नाही. हे लोक सैनिक आहेत, संरक्षक आहेत, उजव्या विचारांचे आणि राष्ट्रीय विचारांचे संरक्षक. घर बसल्या मोबाईलवर किंवा TV वर आमचा कार्यक्रम 2 तास 2.5 तास पाहिला म्हणजे सैनिक झाले का? तर होय, यांना काय रस्त्यावर उतरून लढाई करा असं आम्ही कोणीच सांगत नाही किंवा तसं अपेक्षितही नसतं. पण आमच्या विचारांना समर्थन देणारे आहेत. एका अर्थानं ते मोदींना समर्थन देणारे आहेत. ढोबळमानाने भारतीय जनता पक्षाचे सैनिक आहेत. ते मतदानाच्या दिवशी रस्त्यावर उतरतात, EVMचं बटन दाबतात आणि मोदींना जिंकवतात. एका छोट्याशा पॉकेटमध्ये सोशल मीडिया हे खूप मोठं प्लेग्राऊंड आहे, वास्ट आहे. त्यातल्या एका छोट्याशा सेगमेंटमध्ये जे काम करतायत असे आम्ही 3 ओपिनियन मेकर्स. मी इन्फ्लुएन्सर्स नाही आणि ओपिनियन मेकरही नाही, स्वतःला तसं समजतही नाही. ओपिनियन मेकर्स म्हणाल तर किमान भाऊ तर नक्कीच आहेत. ओपिनियन मेकर म्हणजे काय याच्यावर आपण बरंच काही बोलू शकतो. त्यातलं समजा माझ्या विवेचनामुळे कोणाची मतं बदलली असतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे मी जमेल तसं विश्लेषण करणार आहे. तुम्ही ऐकता हीच फार मोठी गोष्ट आहे. पण भाऊंच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या विश्लेषणानं लोकांची मतं बदलतात. तर या 3 विश्लेषकांची मुलाखत ऐकायला लाईव्ह 17-18 हजार लोक ऑनलाईन असतात. 900 ते 1000 लोक सभागृहात असतात. सभागृहाच्या आत बाहेर सवडीनं बघणारे ऐकणारे यांची आज टोटल मारली म्हणजे त्या लाईव्ह नंतर तर 3.5-4 लाख आहे. यांना जर मी सैनिक म्हणत असेल तर हे सैनिक आले कुठून? कारण उद्धवजी काल आपल्या भाषणात सतत विचारत होते अफजल खानाची फौज आली आहे पण त्यांच्याकडे सैनिकच नाही. आहेत कुठे? औरंगजेबाचे राजकीय वंश, जसं तुम्ही आता सांगितलं ना, प्रबोधनकार माझे आजोबा, तसे तुमचे सुद्धा ते सामाजिक आजोबा, तसे औरंगजेब यांचे सुद्धा घराणेशाहीचा इतिहास असेल ना, तर हा यांचा घराणेशाहीचा इतिहास आहे. कारण एक तर यांच्याकडे सैन्य नाहीये, एक तर यांच्याकडे सैन्य नाहीये. राम मंदिर सुद्धा ते आयाराम मंदिर बांधतील आता आणि बांधतायत. कारण सगळ्या आयारामांची तिकडे आसाममध्ये आयाराम मुख्यमंत्री बनवलेलं आहे, इकडे बनवलेलं आहे, आणखीन सगळीकडे हे आयाराम हे बनवून इकडे आयाराम मंदिर करतायत. पाहिलं? हा साधा युट्यूबरचा, तेही 3 युट्यूबरचा धमाका होता. लाखो सैनिक त्या मागे स्वेच्छेने उभे राहिलेले दिसले, जे तुमच्याकडे मिसिंग आहे. नाही, औरंगजेबाची अवलाद महाराष्ट्रामध्ये आम्ही खपू घेणार नाही हे तर माझं सुद्धा म्हणणं आहे. पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा औरंगजेबाची अवलाद गेली कुठे होती? पळाली कशी होती? का दंगल घडली नाही? आणि तुम्ही आल्यावरती दंगली कशा घडतायत? पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा, आणि आता तुम्ही सुद्धा म्हणालात की प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व असंच आहे.
प्रबंधनकारांचं हिंदुत्व वेगळं, बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं, उद्धव ठाकरेचं वेगळं, आदित्यचं वेगळं, आणखीन कोणाचं वेगळं वेगळं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हिंदुत्वच आहे, ते बदलूच शकत नाही. पण काळानुरूप काही वेळेला आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात. तशा त्या प्रबोधनकारांनी घेतल्या, तशा त्या बाळासाहेबांनी घेतल्या आणि तशा त्या आता मी घेतोय. मुळामध्ये आपण हिंदू हिंदू म्हणजे आहोत तरी कोण? आणि मी भारतीय जनता पक्षाला जाहीर आव्हान दिलेलं आहे, आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतोय, जे मला वाडवडिलांनी शिकवलेलं आहे, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवाचं हिंदुत्व नाही. सतत त्या नव हिंदुत्वाच्या बाता मारायच्या. मला वाटतं शेंडी जानव्याचं हिंदुत्व म्हणजे काय असतं हे उद्धवजींनी एकदा स्पष्ट करायला हवं. कारण हिंदूंमध्ये फारच कमी लोक हे शेंडी राखतात, जानवं घालतात. 3.5-4% लोक आहेत जे हिंदू आहेत आणि जे जनेऊधारी आहेत, शेंडीवाले आहेत. त्यातले 95% आतलं जानवं राखून आहेत, पण डोक्यावरची शेंडी गुल झाली. सध्याच्या आधुनिक युगात कुठला हिंदू शेंडी, जानवर, संध्या, स्मृती आदी गोष्टी नियमानं करतोय? बरं, उरलेले 95 ते 96% हे जे काही हिंदू आहेत ते जन्मतः बिना शेंडीवाले, बिना जानवेवाले. म्हणजे ते हिंदू नाहीत असं म्हणायचं का उद्धवजींना? सतत आपलं शेंडी जानवेचं कारण पुढे करायचं आणि एका समाजाला टार्गेट करायचं. मग मला सांगा, हे कसलं हिंदुत्व आहे? जे मुस्लिमांचं लांगुलजालन करतंय, टिपू सुलतानाच्या नावानं मैदान बनवतंय, उद्यानं बनवतंय, उर्दू भवन बांधतंय, मेमनच्या कबरीला मार्बल लावून देतंय, हे असली हिंदुत्व आहे का? हिंदू हृदय सम्राटांच्या जीवावर उठलेला त्या दाऊदचा जो साथीदार आहे, पार्टनर नवाब मलिक, हा यांच्या सरकारात मंत्री होता. त्याला फडणवीस पुराव्यासकट नागडं करतात, मग तो तुरुंगात जातो, तरी त्याचं मंत्रिपद अबाधित ठेवलं जातं. त्याच्या पादुका त्याच्या नावाने रिकामा झालेल्या खुर्चीत ठेवून त्याच्या नावानं कारभार चालवला जातो. तुरुंगात असलेल्या मंत्र्यानं घेतलेल्या शासकीय निर्णयांची छापील जाहिरात झळकते. गावभर बोंबाबोंब होते, तेव्हा लोक तोंडात शेण घालायला लागतात, तेव्हा ही जाहिरात मागे घेतली जाते. पण नवाब मलिक मंत्रिपदावर कायम असतात, जेलात असूनही मंत्री असतात. शेंडी जाणवं नसलेलं हे हिंदुत्व यांना माननीय बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदू हृदय सम्राट हे जे काही नामाभिधान आहे ना, ते काढायला लावतं. मग अशा या लिबरल हिंदुत्वापुढे तर सारेच फिके पडणार की? भारतीय जनता पक्ष हा की झाडकी पत्ती. आता जरा हे ऐका. पण माझं मत असं आहे की आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. तुमचं काय मत आहे? आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. कसा? कारण जे काही इतिहासाचं वाचन, जो काही इतिहास कानावरती आलेला आहे, त्याच्यामध्ये औरंगजेबाने जे आपल्या मराठ्यांबद्दल बोललेलं आहे की हे मराठे पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत, इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही. अरे इथे तर गवताला भाल्याची पाती फुटतात. थांबा, एवढ्यावरती थांबत नाहीये, पुढचं वाक्य ऐका. परंतु इथे दुहीची बीज खडकावर जरी भिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि फोफावतात की म्हणता म्हणता पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. मग औरंगजेब जिवंत आहे की नाही? शिवसेना फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? ही वृत्ती, औरंगजेबाची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नाहीये. हे मराठ्यांचं राज्य आहे, महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. हे फोडण्याचं पाप, इकडे उभी राहिलेली भगवी ताकद, भगवी शक्ती, हा भगवा झेंडा, त्याला कलंक लावण्याचं पाप हे तुमच्या औरंगजेबी वृत्तीने केलेलं आहे. औरंगजेब तुमच्यामध्ये दडलेला आहे, आमच्यामध्ये नाही आहे. उद्धवजींनी शिवसेना भाजप युतीला मूठमाती देताना जो स्वार्थी विचार केला होता मुख्यमंत्री पदाचा, त्यावेळेस त्यांच्यात जी वृत्ती संचारली होती त्याला काय म्हणायचं? आज ते राष्ट्रवादी फुटली, मान्य की ती भाजपानं फोडली, पण सेना फुटली, ती भाजपाने फोडली हे अंशतः खरं आहे. कारण एकनाथ शिंदे आणि इतर 39 आमदार जे सांगत होते उद्धवजींना ते पटत नव्हतं. बरं, त्यांच्या पक्षात पडलेली फूट पवारसाहेब मोडून काढतील या आशेने ते समोर जो समजवायला यायचा त्याला सांगायचे, तुला जायचंय का तर तू पण जा. असं करत करत पक्ष अगदी रिकामा झाला, शिलकीत गेला. पण पवारसाहेब काही जागचे हल्ले नाहीत, त्यांनी शिवसेना वाचवली नाही, त्यांनी कोणतीच तिकडम लढवली नाही. फक्त एकदाच सांत्वनाला गेले होते, बस. पुढे पवारांनी मीडियासमोर पाठ दिला, जर एखाद्या पक्षात एवढी मोठी फूट पडते तर ती उगाच नाही, त्यामागे निश्चित काहीतरी ठोस कारणं असलीच पाहिजे. म्हणजे त्यांनी हळूच हात वर केला आणि मान्य केलं की शिवसेनेत जी फूट पडली आहे
ती फूट जेन्युइन आहे. पुढे खुद्द त्यांचाही पक्ष फुटला, तो मात्र भाजपानं जाणीवपूर्वक फोडला. सत्तेपासून लांब न राहू शकणाऱ्या अजितदादांसकट त्यांच्याही 40 लोकांना भाजपने सत्तेत वाटा दिला. अलीकडे निधी वाटपातही त्यांना झुकतं माप मिळालंय चांगलं 25-25 खोक्यांचं. पण या 25 खोक्यांवर महाविकास आघाडीतला हा कधी काळी सगळ्यात मोठा असणारा पक्ष शिल्लक सेना का बरं काहीच बोलत नाही? हेच उद्धवजी एनसीपी फुटल्यावर शरद पवारांकडे नाही तर अजितदादांकडे जातात, त्यांचं अभिनंदन करतात. थोरल्या पवारांचं सांत्वन देखील केलं नाही यांनी. अजितदादांना भेटणारे हेच उद्धवजी एनसीपी फुटली, सेना फुटली म्हणून फोडणाऱ्या, म्हणजे हे जे ज्यांनी फोडली आहे त्या फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला औरंग्याच्या वृत्तीचे म्हणतात. मराठीवर भगव्यावर हल्ला आहे असं म्हणतात. मग मुंबई महानगरपालिकेत भाजपापेक्षा फक्त 2 जागांनी पुढे आहोत आणि हा गॅप कधीही भरून काढला जाईल या भीतीनं रात्रीची झोप उडालेल्या याच उद्धवजींच्या पक्षानं 2017 साली स्वतःच्या भावाच्याच पक्षाचे 6 नगरसेवक पळवले होते, फोडले होते. ती वृत्ती कुठली होती? झाले चोरही आपला मोहल्ला सोडून चोऱ्या करतात, पण हे तर ठाकरे आडनावाच्या आपल्याच चुलत भावाच्या पक्षाचे 7 पैकी 6 आमदार फोडतात. त्याचं पक्ष होत्याचा नव्हता होतो, त्याला काय म्हणायचं? अफजली वृत्ती, कोथळा काढणारी की आवळा दाखवून कोहळा काढणारी? या भाषणात अशा असंख्य गोष्टी आहेत की त्यावर एक स्वतंत्र एपिसोड बनेल. व्यासपीठावर पहिल्यांदाच भारत मातेची प्रतिमा ठेवली गेली होती यावेळी. याचा संदर्भ देत उद्धवजींनी एक प्रश्न विचारला आहे ज्याचं उत्तर देणं खरं तर अत्यंत जरुरीचं आहे. लवकरच एक एपिसोड या प्रश्नावर उत्तर देणारा असेल. अगदी तर्कसंगत आणि प्रमाणांसह उत्तर मिळेल याची खात्री बाळगा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटू. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीजी नाही. धन्यवाद, नमस्कार.